स्तरावरती देखील साजरा केल्या जातात. पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती ही खूप कमी शाळांमध्ये, माझ्या माहितीमध्ये तर ही पहिली शाळा माझ्या माहितीची आहे, आनंदनिकेतनाची शाळा जी आहे ती शाळा. आणि ही दुसरी शाळा की दरवर्षी नित्य नियमाने अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्या विद्यार्थ्यांच्या मार्फत ही मिरवणूक काढली जाते. अशी दुसरी कोणती शाळा मी पाहिली नाहीये की त्यांनी अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढलेली आहे. आणि या मिरवणुकीचा उद्देश काय आहे तर अण्णाभाऊंचे विचार, अण्णाभाऊ साठे कोण होते, किती गरीब परिस्थितीमधून ते शाळेत राहता त्यांनी प्रयत्न केला आणि केवळ 1.5 दिवस शाळेमध्ये गेले. आज आपल्याला तरी ही शाळा उपलब्ध आहे. शाळेमध्ये गायकवाड मॅडम असतील, पाटील मॅडम असतील, तर आमचे आंधळे इतर सगळे शिक्षक या ठिकाणी त्याला उपस्थित आहेत. इतकी मेहनत, इतकं प्रामाणिक एफर्ट तुमच्यावरती घेतात आणि म्हणूनच तर आपल्या शाळेचा रिझल्ट देखील चांगला लागतो. आणि आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये, आता मी ज्या शाळेमध्ये गेलो तिथे संविधानाची उपनिषेका देखील पाठ होती आणि आपल्या या मुलांची देखील उपनिषेक पाठ आहे. कोणाकोणाची पाठ आहे? हातवरती करा. संविधानाची उपनिषेक पाठ. संविधान कोणाला येते? अरे हात सगळ्यांना येते, सगळ्यांना हातवरती करा. जाताना मला म्हणून दाखवायची, म्हणाल का सगळ्यांनी? म्हणजे मला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाची उपनिषेका सर्व शाळेमध्ये मुलांची पाठ झालेली आहे. म्हणजे कुठेतरी एक आंदोलन झालं, कुठेतरी आमच्या पक्षाच्या विरोधामध्ये एक अभियान झालं की संविधानाला पेटवणारं संविधान पायबंदी करणार आहे म्हणून. पण त्या अभियानाचा खूप चांगला फायदा हा जनतेमध्ये संविधानाविषयी जागरूकता करणं आहे. आपल्या कल्याणमध्ये संविधानाचं मंदिर, आयच्या कॉलेजमध्ये संविधानाचं मंदिर उभारलं गेलं आणि तुमच्यासारख्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची जागृती झाली. ही खूप मोठी बाब आहे. त्याच्यामुळे खरोखर हे कुठेतरी विरोधामध्ये सुरू झालेलं अभियान त्याचं पॉझिटिव्हली याचा विचार झाला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं. बघा, काल देखील मोदी साहेबांचं मी भाषण ऐकलं. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी खूप सरळ भाषण केलं. आज जंतर मंतरला एक मोठं आंदोलन झालं. त्या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये तरुणाई रस्त्यावर उतरली होती, पण त्यांची भाषा ही शिवळ होती, निगेटिव्ह होती. खरं तर संविधानाचे पायबंदी करणारी ती भाषा होती, पण त्यांनी देखील देशाच्या पंतप्रधानांनी पॉझिटिव्हली घेतला. त्यांनी सांगितलं त्यांच्या काही चुका असतील तर त्या चुकांमध्ये दुरुस्ती करू, त्यांचे काही गैरसमज असतील ते गैरसमज दूर करू, त्यांचा जो विषय असेल तो विषय मार्गी लावूच आपण शिक्षण क्षेत्रातला नीटच्या एक्झामच्या निमित्ताने एक मोठं अभियान झालं, मोठा संघर्ष झाला. शिक्षण मंत्र्यांना राजीनाम्याची मागणी केली, त्यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा दिला. पण ज्या आंदोलनामध्ये सगळे तरुण मुली उतरले होते आणि त्यांची भाषा शिवराळ होती, त्याला सगळ्यांना माफ करून त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल न करता त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे, त्यांच्यामध्ये संस्कार चांगले झाले पाहिजेत, अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन देशाच्या पंतप्रधानांना ही देखील खूप महत्वाची बाब आहे. त्यामुळे मी काका गवळी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं विशेष अभिनंदन करतो की दरवर्षी नित्य नियमाने या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली जाते. आणि गायकवाड मॅडमचं मी विशेष कौतुक करतो, आभार मानतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अण्णाभाऊंचे विचार जागृत व्हावे, त्यांना देखील अण्णाभाऊ साठे काय होते, काय आहे हे कळावे, याच्याकरता सातत्याने या मिरवणुकीचं एक नियोजन केलेलं आहे. आणि सरकारने देखील लेखन दिन, वाचन दिन म्हणून आजचा दिवस जाहीर केलेला आहे. मी आजच्या निमित्ताने आता प्रभाग क्रमांक 7 मध्ये जेवढ्या शाळा येतात तेवढ्या सगळ्या शाळेमध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती फक्त आपल्या मराठी शाळेमध्ये आता खरं तर तुम्ही प्रत्येक आमदार तुम्ही स्वतः सांगितलं, मी तुम्हाला विनंती करा, तुमच्याकडे एक मागणी करतो की पुढच्या वेळेपासून शारदा मंदिर शाळेमध्ये देखील अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी होत असताना साजरी झाली पाहिजे. तिथल्या देखील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन अभिवादन केलं पाहिजे आणि त्यांना देखील अशा अण्णाभाऊ साठेंविषयी आपल्या आपण समोर आहे. शाळेच्या सगळ्यात इतर शाळा दूर आहे सध्या विद्यालय, पण शारदा मंदिर शाळा समोरच आहे. आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी येऊन अण्णाभाऊंसमोर त्यांना नतमस्तक केलं तर अण्णाभाऊंची महती आपल्या शारदा मंदिर शाळेला, कारण त्या शाळेमध्ये देखील अनेक चांगले सुंदर उपक्रम चालत असतात. मी देखील नेहमी जात असतो.
तर त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी आपण सहभागी करून घ्यावं आणि भविष्यामध्ये याच दोन शाळा नाही कल्याणमधल्या सगळ्या शाळांमध्ये अण्णाभाऊंची जयंती साजरी केली पाहिजे. त्या ठिकाणी अण्णाभाऊंच्या जीवनावरती निबंध स्पर्धा ही लेखन जागृतीच्या निमित्ताने अण्णाभाऊंच्या जीवनावरती लेखन स्पर्धा ही निबंध स्पर्धा मी माझ्याकडे आयोजित करेल अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी करतो. आणि फक्त मराठी शाळा नाही इंग्लिश मिडियममधल्या शाळांना देखील या शाळेमध्ये देखील हे सगळे प्रकल्प राबवले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू दे, शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, अण्णाभाऊंची जयंती असू द्या, सगळ्या जयंत्या यांच्यावरती निबंध यांच्यावरती लेखन यांच्यावरती वाचन हे होणं काळाची गरज आहे. आता समोर वाचनाचं एक पुस्तक फिरतं पुस्तकालय आहे त्यामधून देखील त्या मुलांना ज्या पुस्तकं तुम्हाला घ्यायचे असतील आणि त्यांच्याकडे पैसे नसतील तर त्यांना मी पैसे देईन पण तुम्ही पुस्तक घ्या पुस्तक वाचा. आणि आता वाचन दिन आहे हा वाचन दिन खऱ्या अर्थाने या पुस्तक फिरत्या पुस्तकालयामधून पुस्तक जर आपण जास्त घेतली आपल्या शाळेकरता काही पुस्तकं मिळून नक्की तुम्ही घ्या. ते स्वतः माझ्याकडनं मुलांना निश्चितपणे त्याचा फायदा होईल अशा प्रकारचं आव्हान करतो. आता मी ज्या शाळेमध्ये गेलो होतो त्या शाळेमध्ये वकील साहेब मी शाळेला आवाहन केलं की महानगरपालिका शाळेतले मुलं स्पोर्ट्समध्ये पुढे असतात, पाठांतरामध्ये पण पुढे असतात, त्यांची मेमरी शार्प असते कारण ते पिझ्झा बर्गर खात नाहीत ना, ते पिझ्झा बर्गर खात नाही, डाळ खात भाकरी चपाती वडापाव खाणारे आहेत आपले मुलं त्या स्ट्रॉंग असतात. मी आवाहन केलं काय की कुठल्याही इंग्लिश मिडियम मधल्या शाळेतला एक मुलगा एक मुलगी उभे करा आणि आमच्या मराठी शाळेतला मुलगा मुलगी उभे करा आणि त्यांना पळा लावा जिंकतो कोण बघा कोण जिंकेल. आणि आपल्या मराठी शाळेतले मुलं जिंकतील, शारदामध्ये पण विद्यार्थी जिंकतील कारण त्यांच्यामध्ये वेगळे काही ताकद येण्याची गरज पडत नाही आपल्या मराठी मुलांमध्ये बरोबर. आणि आपले मराठी शाळेतले शिक्षक जे आहेत मी त्यांच्याकडनं ज्या चांगल्या गोष्टी करून घेतात त्याचा फायदा निश्चितपणे स्पोर्ट्समध्ये होतो. मी त्या शाळेच्या विद्यार्थी प्रिन्सिपल मॅडम बोलते त्यांना आवाहन केलं की तुमच्या शाळेत 2 मुलं तुम्ही ऍक्च्युली मला तयार करून द्या त्यांना पूर्ण क्रिकेटचा किट क्रिकेटचं जाणं येण्याची व्यवस्था आणि तिथली फी ती सगळी मी बेअर करणार माझ्याकडनं. तसं तुम्ही देखील तुमच्या शाळेतले आले तर सगळ्या चांगली क्रिकेटमध्ये मुलं स्ट्रॉंग असतील तर त्यांना तुम्ही तयार करा, त्यांना आपण त्या अकॅडमीमध्ये टाकू जेणेकरून कारण क्रिकेट पण आता कसं थोडंसं जरा फुटबॉल क्रिकेट कबड्डी या सगळ्याबरोबर आता क्रिकेटला सुद्धा महत्त्व आहे. तर आपल्या शाळेतली मुलं देखील क्रिकेटमध्ये चांगली खेळणार असेल तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांना मी फ्रीमध्ये पूर्ण त्यांना वर्षभराची फी त्यांना लागणारं किट क्रिकेटचं आणि त्यांना जाण्या येण्याचा खर्च सुद्धा मी माझ्याकडनं त्यांना देईल ही ग्वाही आपल्या जयंतीच्या निमित्ताने मी आज आवर्जून करतो. आणि खास आमच्या मातंग समाजाचा विद्यार्थी असेल तर त्याला प्राधान्य तुम्ही द्या म्हणजे जयंतीच्या निमित्ताने निश्चितपणे आपल्या समाजाला देखील या विशेष त्याचा कौतुक केलं तर मला आढळून वाटेल. आणि बरोबर आता गायकवाड मॅडमने आज त्यांचे विचार मांडले आमच्या दळवी सर यांनी विचार मांडले तुम्ही छान विचार करण्यासाठी मांडले त्याचा आभार मानतो. आणि सगळ्यांना आजच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. बघा पालकमंदिर संस्थेची काही मुलं इथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरता इथे आलेले आहेत. सर या ना.
त्याची पिशवी द्या यांच्याकडे. अण्णाभाऊ साठे यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, क्रांतीवीर लवजी काळ्यांचा जय असो. इथे पुन्हा आहे तेव्हा आहे त्यांच्याकडे. रवी, कुठं आहे? बाकीच्यांनी हे व्हायला फोटो काढ तिकडे तिकडं. आणि भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आज आपण गुरुवंदन छात्र अभिनंदन या संस्कारमय कार्यक्रमाचे आयोजन आपल्या शाळेत केले आहे. त्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रथम दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करूया. मी मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करावे. सर्वांनी हात जोडायचे आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. असं वा, असं. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमुक्तिं वैभागिकं दृष्टं तत्त्वमस्यास्ति लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं सद्गुरुं नमामि. मान्यवरांच्या अध्यक्षा मित्राताई, सहभागी महाअनुभव अतिथी आणि आपल्या शिक्षिका, आपले सगळे विद्यार्थी, आज खूप मोठा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. गुरुवंदन छात्र अभिनंदन. गुरुवंदन म्हणजे गुरूंचं वंदन करणं आणि छात्रामध्ये जे छात्र आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांचंही अभिनंदन आहे. कारण गुरु शिष्य अशी परंपरा असते. त्यामुळे गुरुला जसं आपण वंदन करतो तर आपले जे विद्यार्थी चांगलं काम करतात त्यांनासुद्धा त्याला कौतुक करणं हे खूप आवश्यक आहे. जेव्हा हे कौतुकाने आपण जेव्हा बघतो, कौतुक केल्यानंतर आपल्यातला उत्साह वाढतो, आपण अधिक चांगलं काम करण्याला प्रवृत्त होतो आणि त्याच्याकरता हे कौतुक आवश्यक. आणि गुरु म्हणजे आपले शिक्षक यांचं तर एवढं महत्त्व आहे की आपण त्याला कधी विसरू शकत नाही. म्हणजे मला आठवतं आहे की आम्ही आता आजसुद्धा आमचे कोणी शिक्षक भेटले तर आम्ही रस्त्यात नमस्कार करतो. रस्त्यात भेटल्यावरसुद्धा एवढं गुरुचं महत्त्व आहे. आपल्याला अनेक जण भेटतात, अनेक गुरु आपल्याकडे आहेत आणि असा गुरुपौर्णिमा कार्यक्रम गुरुपौर्णिमा नुकतंच आता 19 तारखेला साजरा झाला. पण हा गुरुपौर्णिमा असा आपण पुढे घेतला कारण शाळा पण असली पाहिजे त्या दृष्टी केला. मी आता 2 मिनटं बोलायला उभं आहे ते आज अण्णाभाऊ साठे जयंती आहे, 106वी जयंती आहे अण्णाभाऊ साठेची. अण्णाभाऊ साठे किती जणांना माहिती आहेत मला माहिती नाही, परंतु आपल्याला माहिती आहे की ज्यांनी शाळा फक्त 2 दिवस शाळा केली आणि ज्यांनी 100च्या वरती साहित्य निर्माण केले, 100वरती पुस्तकं लिहिली, ज्यांच्या पुस्तकावरती PhD केली जाते, म्हणजे ज्याच्या पुस्तकावरती शाळेमध्ये शिकायला आहे, रशियापर्यंत त्यांचं पूर्णपणे कीर्ती गेली, तिकडे पण त्यांचा पुतळा उभारलेला आहे. असे अण्णाभाऊ साठे कोण आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्यांचं केलेलं काम आपल्याला माहिती आहे आणि आपल्या संदर्भात ते काय आहे. म्हणजे ज्यांनी 2 दिवस शाळा केली ते आज त्यांनी किती मोठं काम केलं आणि ते मोठं नुसतं शाळेत काम केलं नाही, काम म्हणजे असं कादंबरी लिहिलेलं नाहीत, तर त्यांच्या पुस्तकातून त्यांच्या लेखणीमधून त्यांनी जे शोषित आहेत, जे गरीब आहेत, जे वंचित आहेत, त्या सगळ्यांचा आवाज त्यांनी त्यावेळेला उठवला. त्यांचं म्हणणं असं होतं की मी स्वप्नामध्ये काही लिहित नाहीस. बरेचसे आपल्यामध्ये बरेचसे साहित्यिक बरेचसे लेखक असतात, तिथे काहीतरी स्वप्न करतात, कविता स्वप्नात करतात आणि त्याप्रमाणे लिहितात.
तसं यांचं नसून जे त्यांना अनुभव येतो, ज्यांना अनुभव आलेला आहे त्याच्यावर त्यांनी गेलं आहे. त्यांनी आपला महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो 1 मेला. 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपलं स्मरण महाराष्ट्र काय झालं, महाराष्ट्र स्वतंत्र झाला म्हणजे काय झालं, पहिले संयुक्त महाराष्ट्र होता, त्याच्यापासून महाराष्ट्र वेगळा म्हणजे आपला स्वतंत्र व्हावा अशा प्रेरणेने काही जणी त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा खूप मोठं योगदान होतं. अशा अण्णाभाऊ साठेंच्या जयंती आहेत, त्यांचं जर का आपण साहित्य बघितलं किंवा त्यांचं काम बघितलं ते केवळ एका कुठल्या समाजाचं नाही आहे. आज मातंग समाजाच्या ते नेते म्हणून त्यांना समजलं जातं. त्यामुळे आज आपल्या इथे कल्याण मातंग समाजाचा याचा काही खूप मोठा कार्यक्रम असतो, अण्णाभाऊ साठे जयंती वगैरे. त्या कार्यक्रमात आपण सगळे सहभागी होतो. परंतु आज आपल्याकडे काय होतं, टिळक जयंती कोणाची एकाची, शिवजयंती कोणाची एकाची, अण्णाभाऊ जयंती कोणाची एकाची, असं आपण आपल्या मोठ्या समाजा म्हणजे महापुरुषांना आपण जातीमध्ये विभाग केला आहे. तर तसं न करता आपण आंबेडकर सगळ्यांचे आहे, अण्णाभाऊ साठे सगळ्यांचे आहेत. त्यांनी केलेलं काम सगळ्यांसाठी आहे आणि त्यांचे आपल्या देशावरती खूप उपकार आहेत. त्यामुळे आपण जर का या सगळ्यांचे जयंती आणि पुण्य साजरे केले मला वाटते आपलं अख्खं वर्षभर आपण आपल्याला करायला लागेल ते. परंतु आता हे जर आपल्या शाळेच्या शिक्षणात तसा भाग नसला तरीसुद्धा अण्णाभाऊ साठेंनी लोकशिक्षणातून जे ते पुढे एवढे मोठे झाले तसं आपल्याला सुद्धा हे लोकशिक्षणाचा भाग आपल्याला येणं आवश्यक आहे. पण त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. त्यातून जे मोठं आहे हे भारत विकास परिषद जे आहे, हे भारत विकास परिषद हे आपल्या सगळ्यांसाठी आहे, आपल्या सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे. अनेक गरजूंना अनेक जे आहेत त्यासाठी काम करतात, पर्यावरणाकरता काम करतात. आपण सगळ्यांनी त्यांना धन्यवाद म्हटले पाहिजे. त्यांनी ज्या प्रकारे आपल्या कामामध्ये आणले आहे त्या सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या आजच्या दोन्ही जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, त्या महापुरुषांना अभिवादन करतो. आणि आज जे आपले सगळे पाहुणे आलेले आहेत त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी इथे येऊन या आमच्या शाळेच्या मुलांना जे काही प्रोत्साहन कार्यक्रम करताय त्याचा निश्चित उपयोग होईल असं मला वाटतं. धन्यवाद. मी इथे अण्णाभाऊ साठे यांच्या जिथे पुतळा त्यांचा आहे त्या ठिकाणी आहे. आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, त्यामुळे त्यांच्या जी उत्सव समिती आहे त्याचे अध्यक्ष श्री कारके आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपल्या समाजाचे काय काय प्रश्न आहेत त्यांनी या निमित्ताने मांडावेत. जयंतीनिमित्त अखिल मातंग समाजाला खूप खूप आज लाल चौकी इथे आपला नेहमीप्रमाणे कार्यक्रम होतो आणि चांगल्याप्रमाणे कार्यक्रम आपला साजरा केला जातो. नेहमी शांतता आणि पोलीस संरक्षणामध्ये आपला कार्यक्रम होतो. पण आपलं मातंग समाजाचं दुर्दैव असेल की अण्णाभाऊ साठे यांचा स्मारक लाल चौकी एवढ्या मोठ्या चौकामध्ये आहे, पण यांच्या पुतळ्याचं नेमकं काय हेच नाही आहे. आणि आपल्या लक्षात एवढा मोठा माणूस की ज्याचा रशियामध्ये पण पुतळा उभारला गेला, त्यांनी 100च्या वरती पुस्तकं लिहिली, एवढं साहित्य त्यांनी केलं. त्याचं शिक्षण किती होतं, फक्त 2 दिवस शाळेत केले होते. आता एवढा कमी वेळ शाळेत जाऊन सुद्धा एवढं सगळं त्यांनी कसं केलं असेल, तर त्यांच्याकडे जी एक समाजामध्ये जी त्यांची संवेदना होती, समाजाबद्दल ते जे बघत होते, त्यांनी म्हटलं एकदा की मी जे लिहितो ते मी असं स्वप्नांना लिहित नाही, मी मला जे दिसतं, मी जे अनुभवलेलं आहे त्याच्यावरती मी लिहितो. त्यामुळे आजचा दिवस हा महाराष्ट्र शासनाने लेखन प्रेरणा दिवस असा जाहीर केलेला आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण आज घरी गेल्यावरती प्रत्येकाने अण्णाभाऊ साठे याच्यावरती आपल्याला जी माहिती आहे ते जे आहे त्याचा किंवा आजच्या समाजाचा प्रश्न आहे त्याच्याविषयी लिहावं. मी मॅडम विनंती करेन ते सगळे जमा करावं. त्याचं चांगलं असेल त्याला आपण बक्षीस देऊ, मी स्वतः बक्षीस देईन. त्यामुळे आजचा लेखन प्रेरणा दिवस घरी गेल्यावर सगळ्यांनी निश्चित लेखन करायचं आहे. छोट्या मुलांनी पण काहीतरी लिहायचं आहे, 4 शब्द हे नाही तर आपला दिवस हा खऱ्या अर्थाने साजरा झाला असं होईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या समाजामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे हे काम ओव्हर आहे. त्या जे शाळेतून गेलेले त्यांच्यावरती लोक PhD करतात, शाळेमध्ये त्याच्यावरती विषय अभ्यासाला असतो. असे अण्णाभाऊ साठे आहेत की त्यांना आणि त्यांची प्रेरणा कोण आहे, बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारची माहिती अगदी आपल्या आतील स्वरातून सांगितलेली आहे. खरंच अण्णाभाऊ साठेंचा तुम्ही जर पूर्ण
जीवन ग्रंथ पाहिला तर तुम्हाला हे जाणवेल की किती बिकट परिस्थितीतून त्यांनी हे स्वतःचं शिक्षण स्वतः घेतलेलं आहे. तुम्हाला द्रोणाचार्याची गोष्ट माहित आहे. द्रोणाचार्य हा भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेला मुलगा, पण एकलव्य चुकलं, त्याच्याकडूनच नाव. एकलव्य हा भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेला मुलगा, पण त्याला धनुर्विद्या शिकायची होती आणि त्या काळामध्ये धनुर्विद्या ही फक्त क्षत्रियांना शिकवली जात होती. त्यामुळे त्याला ह्याची कल्पना नसल्यामुळे, लहान असल्याने, की बाबा क्षत्रियांना शिकवलं जातं, आपल्याला शिकवलं जात नाही. पण त्याला धनुर्विद्या म्हणजे काय? धनुष्यबाण चालवण्याची कला, ती विद्या त्याला येत नव्हती. त्यावेळेस ते शिकण्यासाठी एकलव्य द्रोणाचार्य गुरूंकडे गेले आणि त्यांनी ती विनंती केली की मला ही धनुर्विद्या आपण पांडवांप्रमाणे मलाही शिकवा. परंतु त्यांनी जातीचा त्यावेळेस उल्लेख केल्यामुळे त्यांना ती शिकता आली नाही. मग त्यांनी स्वतःच्या मनाने ठरवलं की मी धनुर्विद्या शिकणार. मग त्यांनी काल्पनिक गुरु तयार करून स्वतःच्या स्वबळावरती, स्वतःच्या मेहनतीवरती, स्वतःच्या आत्मविश्वासाने त्याने धनुर्विद्या पारंगत केली आणि पुढे जाऊन जो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता धनुर्विद्या शिकलेला पांडवांपैकी अर्जुन, त्याच्यावरही मात केली. आणि ती मात होऊ नये म्हणून द्रोणाचार्याने त्याच्या डाव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितला गेला. तर ही एक आहे आपल्या पौराणिक कथेमधली गोष्ट. त्यालाच अनुसरून अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःचं शिक्षण कुठल्याही गुरु विना, कुठल्याही शाळेविना, कुठल्याही पुस्तक विना घेतलेलं आहे. त्यांचा गुरु म्हणजे त्यांचे स्वतःचा अनुभव, स्वतःची परिस्थिती. ते इतक्या वाईट परिस्थिती होती, त्यांची घालाची परिस्थिती होती. त्या परिस्थितीमधून एका मुलाने सांगितलं आपल्या भाषणात की ते लहानपणापासून अनेक कामे त्यांनी केलेली आहे. बूट पॉलिश, घर सफाई, रस्ते झाडणं वगैरे वगैरे अनेक कामं, काय पदार्थ विकणं, असे अनेक कामं करून त्यांनी घरामध्ये आपलं योगदान दिलं. त्याबरोबर त्यांनी शिक्षण कसं घेता येईल ते घेतलं. मग रस्त्यावरती, मुंबईच्या रस्त्यांवरती अनेक पाट्या, फलक, रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या कागदाचा कपडा, त्याची अक्षरांची जुळवाजुळव बघा. आपण जेव्हा आपल्याला शिकवतात तेव्हा आपल्याला कळतं की याला अ, क, म, ग, झ म्हणायचं. पण त्यांनी स्वतःची आकार आहेत, अक्षरांच्या आकाराच्या वर्णांवरून त्यांनी हळूहळू वाचन आणि त्याचप्रमाणे लेखन सुरू केलं. स्वतःच्या हिमतीवर जेव्हा शिक्षण घेत असतो तर तो एक वेगळा प्रभाव स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती पडतो, तसंच इतरांच्याही व्यक्तिमत्वावरती पडत असतो. अशा प्रकारे शिक्षण घेत असताना त्यांनी सामाजिक, राजकीय तसेच साहित्यामध्ये सुद्धा त्यांनी फार मोठी वाटचाल केली. त्यांचं अखंड साहित्य हे शोषित, गरीब आणि जे पीडित आहेत त्यांच्यावरती लिहिलेलं आहे. कारण का तर त्यांनी त्याचा जवळून अनुभव घेतलेला आहे, त्याची चटके त्यांनी सोसलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी ललित लिहिलं नाही, त्यांनी औपचारिक लिहिलं नाही किंवा त्यांनी अगदी कलाकृतीयुक्त कुठलंही लेखन केलं नाही. त्यांनी वास्तववादी लेखन केलं. जे काय घडतं, जे काय घडत आहे, जे काय दिसत आहे त्यावरती लेखन केलं आणि त्यामुळे ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचलं गेलं. कथा, कादंबऱ्या, ललित हे जे आहेत हे स्वप्नाळू असतं, काल्पनिक असतं, धारणेने असतं. तर त्याच्यामध्ये फक्त काय हो, एक मनोरंजन होत असतं, एक आवड निर्माण होत असते. पण अण्णाभाऊ साठ्यांचं जे लेखन आहे ते वास्तववादी आहे, तळपत आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनाला, प्रत्येकाच्या जीवनाला भिडणार आहे. जो शोषित आहे, जो गरीब आहे, जो मध्यम आहे, त्याने जेव्हा हे साहित्य वाचलं तेव्हा त्याच्या मनाला भिडलं. आणि अण्णाभाऊ साठे इतिहासातून अमर नाही झाले तर लोकांच्या तोंडातून, लोकांच्या मनातून, लोकांच्या वाचनातून ते अमर झाले. कारण त्यांचं साहित्य हे रशियापर्यंत पोहोचलं आणि भारतामधला तो पहिला माणूस आहे ज्याने रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला आणि परदेशातील लोकांना शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि कसे आदर्श राजे होते आणि कसे लोकहितवादी राजे होते यांची ओळख करून दिली. आणि तिकडे त्यांचा खूप मोठा सन्मान झाला आणि परदेशामध्ये छत्रपतींची ओळख करून देणारे ते
अनेक लोक होते तेव्हा, अनेक लोक समाजसुधारक होती, अनेक लोक राजकारणात होती, अनेक लोक स्वातंत्र्य सैनिक मध्ये होते, पण त्यांनी छत्रपतीचा उल्लेख फार मोठा करावा असं त्यांना जाणवलं नाही. ते जाणवलं अण्णाभाऊ साठेंना आणि त्यांचा तिकडे फार मोठा सत्कार झाला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे मान सन्मान पण झाला, त्यांची ओळख झाली, त्यांची कीर्ती गाजली गेली. आणि त्या पुस्तकांचं सरांनी सांगितलं त्याची अनेक पुस्तकं आहेत.